नमस्कार मित्रांनो, मी विक्रम गायकवाड आणि आपण पाहत आहात सह्याद्री एज्युटेक यूट्यूब चॅनल। आज एका जिद्दी व्यक्तीची आणि त्याच्या 2 मुलींच्या यशाची कहाणी आपण पाहणार आहोत। ही कहाणी आहे एका वेड्या स्वप्नांची, एका अशा निर्धाराची ज्याने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीलाही गुडघे टेकायला भाग पाडलं। ही कहाणी आहे रिचर्ड विल्यम्स नावाच्या एका पित्याची, ज्याने आपल्या मुलींच्या जन्माच्या आधीच त्यांच्या यशाची गाथा लिहिली होती। वर्ष होतं 1980। कॅलिफोर्नियाच्या गुन्हेगारीसाठी प्रसिद्ध असलेल्या कॉम्प्टन शहरात रिचर्ड नावाचा एक सामान्य माणूस टीव्ही पाहत होता। स्क्रीनवर एक दृश्य दिसलं आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसला। रोमानियाची एक टेनिसपटू स्पर्धा जिंकल्यानंतर $40,000 चेक स्वीकारत होती। ती रक्कम रिचर्डच्या वर्षभराच्या पगारापेक्षाही जास्त होती। त्याच्यासाठी तो फक्त एक चेक नव्हता, तर गरिबी आणि निराशेच्या अंधारातून बाहेर पडण्याचा एक तेजस्वी मार्ग होता। त्याच क्षणी रिचर्डने निर्णय घेतला, माझ्या मुली टेनिसपटू बनतील। रिचर्डने केवळ स्वप्न पाहिलं नाही, तर ते सत्यात उतरवण्यासाठी तब्बल 78 पानांची एक तपशीलवार योजना लिहिली। कॉम्प्टनच्या अंधाऱ्या गल्ल्यामधून आपल्या 2 मुलींना बाहेर काढून टेनिसच्या झगमगत्या दुनियेचं शिखर कसं गाठायचं याचा तो आराखडा होता। पण या योजनेसमोर आव्हानांचे हिमालय उभे होते। पहिली अडचण होती, रिचर्डला टेनिसचा ट सुद्धा माहिती नव्हता। दुसरी अडचण होती, हा महागडा खेळ शिकण्यासाठी त्याच्या खिशात दमडीही नव्हती। तिसरी आणि सर्वात मोठी अडचण होती, ज्या मुलींना चॅम्पियन बनवायचं होतं त्यांचा अजून जन्मही झाला नव्हता। पुढची 5 वर्ष रिचर्ड टेनिसची मासिकं, व्हिडिओ कॅसेट गोळा करून स्वतः टेनिस शिकला आणि मग त्याच्या योजनेनुसार व्हिनस आणि सेरेना या 2 लहान मुलींच्या हातात टेनिसची रॅकेट आली। तो आता फक्त पिता नव्हता, तर त्यांचा प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि संरक्षकही होता। त्याची परिस्थिती इतकी बिकट होती की खेळाची साधी साधनं घेणे त्याला परवडत नव्हतं। रिचर्ड श्रीमंताच्या टेनिस क्लब बाहेरच्या कचरा पेटीत फेकून दिलेले जुने वापरलेले टेनिस बॉल गोळा करायचा आणि ते एका शॉपिंग कार्टमध्ये भरून सरावासाठी आणायचा। याच जुन्या चेंडूवर त्या मुलींनी सार्वजनिक कोर्टवर स्वप्नांचा सराव सुरू ठेवला। तो बाप आपल्या मुलींसाठी एखाद्या पोलादी ढालीसारखा उभा राहिला। सरावादरम्यान स्थानिक गुंडापासून मुलींना वाचवताना त्याला अनेकदा मारहाण झाली। एकदा कोर्ट सोडण्यास नकार दिल्यामुळे गुंडांनी त्याचे नाक, जबडा आणि बोट मोडली। अनेक दात पाडले। त्या रक्तांच्या थारोळ्यातील त्याचा निश्चय अटळ होता। त्या रात्री त्याने आपल्या डायरीत लिहिलं, आजच्या दिवसानंतर इतिहास या दात नसलेल्या माणसाला धैर्याचा एक स्तंभ म्हणून ओळखेल। टेनिस हा तेव्हा प्रामुख्याने गोऱ्या लोकांचा खेळ मानला जायचा। रिचर्ड जेव्हा आपल्या कृष्णवर्णीय मुलींना घेऊन स्पर्धेसाठी जायचा, तेव्हा लोकांच्या विचित्र नजरा, टोमणे आणि अपमान सहन करावा लागायचा। एकदा मुलींनी निरागसपणे विचारलं, बाबा, हे लोक आमच्याकडे असे का बघतात? त्यावर त्या पित्याने दिलेलं उत्तर होतं, कारण त्यांनी तुमच्यासारखी सुंदर माणसं याआधी कधी पाहिलीच नाहीत। काळ पुढे सरकला आणि वर्ष आलं 2000। विम्बल्डनच्या मैदानावर लंडनच्या राजघराण्यासमोर आणि जगभरातील प्रतिष्ठित लोकांसमोर एक उंच कृष्णवर्णीय मुलगी फायनल खेळण्यासाठी उतरली। ती होती रिचर्डची मोठी मुलगी व्हिनस विल्यम्स। तिची ताकदवान सर्व्हिस आणि विजयच्या वेगासारखं फुटवर्क पाहून जग अचंबित झालं। तिचा प्रत्येक शॉट इतका ताकदवान होता, जणू प्रत्येक चेंडू वेदनेने किंचाळत होता। ती फक्त चेंडू मारत नव्हती, तर गरिबी, अपमान आणि वर्णद्वेषाला कोर्टाबाहेर फेकून देत होती। जेव्हा व्हिनस विजयाच्या जवळ येऊन पोहोचली, तेव्हा तिने स्टँड्समध्ये उभ्या असलेल्या आपल्या वडिलांकडे पाहिलं। तो बाप हातवारे करून ओरडून तिला प्रोत्साहित करत होता। तोच आवाज जो तिला नेहमी सांगायचा, एक दिवस आपण विम्बल्डन जिंकू, आणि ते फक्त आपल्यासाठी नाही, तर अमेरिकेतील प्रत्येक असहाय आणि गरीब माणसासाठी जिंकायचं आहे। प्रतिस्पर्ध्याचा चेंडू नेटला लागला आणि इतिहास घडला। कॅमेऱ्याने रिचर्डला टिपलं। त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि चेहऱ्यावर 20 वर्षाच्या संघर्षाचा विजय दिसत होता। व्हिनस विल्यम्स तिचं पहिलं ग्रँड स्लॅम जिंकलं होतं। पुढे जाऊन तिची धाकटी बहीण सेरेना विल्यम्स 23 ग्रँड स्लॅम जिंकून इतिहासातील महान टेनिसपटू बनली। त्यांच्या टेनिस कोर्टवरील यशापेक्षाही
कोर्टाबाहेर त्यांनी जे सहन केलं ते त्यांच्या प्रवासाचा सर्वात प्रभावी भाग आहे. त्यांच्या शरीरयष्टीमुळे त्यांना विल्यम्स ब्रदर्स असे हिणवण्यापासून ते वर्णद्वेषी टिप्पणी करण्यापर्यंत या दोन्ही बहिणींनी प्रचंड धैर्यानं आणि संयमानं वंशवादाचा सामना केला. त्यांच्या वडिलांनी दिलेली शिकवण त्यांच्यासाठी नेहमीच मार्गदर्शक ठरली. तुमच्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर फक्त टेनिस कोर्टवर तुमच्या रॅकेटने द्या. या दोन बहिणींच्या प्रेरणादायी संघर्षाने जगभरातील कृष्णवर्णीय लोकांना आणि खेळाडूंना प्रेरणा दिली. जेव्हा एखादी व्यक्ती एकटीच कोणती साथ नसताना एखादं ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय करते तेव्हा नियतीलाही त्या एका व्यक्तीच्या निश्चयापुढे झुकावं लागतं. तुम्हाला फक्त तुमचं ध्येय निवडायचं आहे, तुमचा संकल्प दृढ करायचा आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवून स्वतःला झोकून द्यायचं आहे. लक्षात ठेवा, वेडी स्वप्न पाहणाऱ्यांना ती पूर्ण करण्याचा मार्ग दिसत नसतो. ते स्वतःच पायवाटा तयार करत जातात आणि त्याच पायवाटा पुढे जाऊन इतिहासाचे महामार्ग बनतात. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसले से उडान होती है. रिचर्डच्या या कथेवर आधारित किंग रिचर्ड्स नावाचा एक सिनेमा हे नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे, तो नक्की पहा. सदर लेख सलील सुधाकर चौधरी नेटव्हेट ई लर्निंग सोल्युशन्स यांचा आहे. त्यांना धन्यवाद. आपण पुन्हा भेटूया याच्या दुसऱ्या भागामध्ये आपण व्हिनस विल्यम्स आणि सेरेना विल्यम्स या दोघी बहिणींनी कोणकोणत्या स्पर्धा जिंकल्या, त्यांनी कसा लढा दिला हे पाहूया. आज हा पहिला भाग येथेच संपूया. धन्यवाद.